नंतरची बातमी देखील नाशिकमधून आहे। नाशिक शहर पोलीस आयुक्तालयामध्ये फेरबदल करण्यात आलेले आहे। नाशिकात 24 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत। आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बदल्या करण्यात आलेल्या आहेत, तर निवडणूक आयोगाच्या नियमानुसार ही खांदेपालट करण्यात आली आहे। आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बदल्या करण्यात आलेल्या आहेत। नाशिक शहर पोलीस आयुक्तालयामध्ये फेरबदल करण्यात आला आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपले नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर। किरण, नाशिक पोलीस आयुक्तालयामध्ये बऱ्या प्रमाणात फेरबदल करण्यात आलेला आहे, अधिकची माहिती। आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने या सगळ्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत आणि नाशिक पोलीस आयुक्तांनी हा निर्णय घेतल्याचं कळत आहे। तर आगामी लोकसभा निवडणुका आहेत आणि त्याच निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाचे जे निर्देश असतात ते निर्देशानुसार या सगळ्या बदल्या झालेल्या आहेत अशा पद्धतीची माहिती आहे। कारण स्थानिक जे अधिकारी असतात त्यांचा थेट कुठल्याही मतदानांवरती प्रभाव पडू नये त्या दृष्टीने हे सगळे बदल्या करण्यात आलेल्या आहेत। नाशिक शहरात वेगवेगळे पोलीस स्टेशन आहेत, काही पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झालेल्या आहेत, त्याच पद्धतीने काही वेगवेगळ्या ठिकाणचे पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झालेल्या आहेत। एकूण जर आपण बघितलं तर आगामी लोकसभा ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीच्या अनुषंगाने नाशिक पोलीस आयुक्तांनी 24 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्याचं आपल्याला बघायला मिळालं। जी 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 साधारण कधीपर्यंत ही जी प्रक्रिया आहे बदल्यांची ती पूर्ण होईल? खरं तर या संदर्भात कालच आदेश निघालेले होते। 24 महत्वाचे हे पोलीस निरीक्षक आहेत, आपले कार्यकाळ संपलेले, त्यामध्ये काही अधिकाऱ्यांची नावं आहेत आणि जे स्थानिक म्हणजे जे नाशिकचेच हे पोलीस अधिकारी आहेत त्यांचा प्रभाव जो आहे तो मतदानावरती पडेल आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने। आणि जे नियम निवडणूक आयोगाचे आहेत त्याच अनुषंगाने हे बदल्या झाल्याचं आपल्याला कळतंय। त्यामध्ये काही क्राईम युनिटचे आहेत, काही पोलीस स्टेशनचे पोलीस हे निरीक्षक आहेत, अशा पद्धतीचे वेगवेगळे हे पोलीस निरीक्षकांच्या बदल्या आहेत आणि 24 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या नाशिक पोलीस आयुक्तांनी केल्याचं आपल्याला बघायला मिळतं। जी जी किरण, आगामी लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर या बदल्या करण्यात येत आहे, याचा प्रभाव कसा काय निवडणुकीवरती पडणार? खरं तर निवडणुकीच्या या सगळ्या काळामध्ये स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती जी आहे ते पोलीस स्टेशनला असू नये अशा पद्धतीचे निवडणूक आयोगाचे नियम आहेत, निर्देश आहेत आणि काही पोलीस निरीक्षकांचे कार्यकाळ, आपला जो कार्यकाळ असतोय ते संपलेले होते अशा पद्धतीचे 2-3 हे क्रायटेरिया लावून इतक्या मोठ्या प्रमाणात हे पोलीस निरीक्षकांच्या बदल्या नाशिक हे पोलीस आयुक्तांनी केलेला आहे। अगदी काही दिवसांपूर्वीच नवीन नाशिक पोलीस आयुक्त नाशिकमध्ये आलेले होते आणि ते नाशिकमध्ये आपलं पदभार घेतल्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच बदल्या झालेल्या आहेत। आगामी लोकसभा निवडणुका आहेत आणि काही ज्या इंटरनल गोष्टी आहेत अशा कारणामुळे हे बदल्या झालेल्या आहेत आणि 24 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या हे इंटरनल पोलीस आयुक्तालयामध्ये करण्याचे हे निर्णय हे नाशिक पोलीस आयुक्तांनी घेतलेला आहे आणि त्या पद्धतीने हे बदल्या झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं। जी जी किरण, असे जोडलेले रहा, अजूनही एका बातमीसाठी तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे।